17 सप्टेंबर 2025 रोजी घडलेल्या अपघाताच्या अनुषंगाने 2 अनोळखी व्यक्तींवर दाखल करण्यात आलेली तक्रार ही खोटी असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे। सुरुवातीला ही घटना डिप्टी सिग्नल रेल्वे ओव्हरब्रिज जवळ घडल्याचे सांगण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात अपघात पारडी ब्रिजवर घडला होता। तपासात हे स्पष्ट झाले आहे की तक्रार ही कुठेतरी संबंधित कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकमेल करणे किंवा शासकीय यंत्रणेला वेठीस धरणे या उद्देशाने करण्यात आली होती। त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात दंग्याचा गुन्हा दाखल केलाय। तसेच खोटी तक्रार दाखल करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। 17/9/2025 रोजी जी घटना घडली होती अपघाताच्या, त्याच्या अनुषंगाने 2 अनोळखी व्यक्तींवरती आपण कॉन्ट्रॅक्टवर गुन्हा दाखल केलेला होता। पण त्याच्या अनुषंगाने पुढील तपास करण्यात आला। तो सदर जो अपघात झालेला आहे, ज्या ठिकाण ते दाखवण्यात आलं होतं, जे डिप्टी सिग्नलचा जो ओव्हरब्रिज आहे रेल्वे ब्रिज, त्या ठिकाणी झाल्याबाबतची जी कंप्लेंट होती ती कंप्लेंट कुठेतरी बनावट कंप्लेंट आहे। त्या ठिकाणी ती घटना घडलेली नाहीये। ती सदर घटना ही पारडी ब्रिजवरती तो ॲक्सिडेंट झालेला आहे, परंतु कुठेतरी संबंधित कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकमेल करणे किंवा शासकीय यंत्रणाला वेठीस धरणे हा प्रकार तिथं खोटा प्रकार करण्यात आला आहे। त्याच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी एक दंग्याचा गुन्हा दाखल केलेला आहे। तसेच ह्या जो खोटा गुन्हा दाखल केला आहे त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई करण्यात येईल।